पदासाठी हपापलो नाही आहे, लोकांची कामं करण्यासाठी सत्तेत गेलो आहे आणि मोदी एवढा काम करणारा दुसरा नेता देशात नाही. मोदींचे गुणगानही केले आणि याला जोडून 2004 आणि 19 मध्ये मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. उद्धव ठाकरे यांना जर 2.5 वर्ष पद मागेल तर मुख्यमंत्रीपद मिळालं. आता कालची सभा अजितदादांची मी सत्तेसाठी गेलो नाही मी ते खरं सांगतो, ते अगदी सत्य बोलतात. ते ईडीमुळे गेले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या ईडीमुळे गेले असावे किंवा मग एकनाथ ईडीचा अर्थ काही वेगळा लावला असावा, त्यामुळे ते गेले असावे. पण मला वाटतं सत्ता ही सर्वोच्च समजूनच ही सगळी फैसला किंवा निर्णय झाला असावा. मुळात विषय असा एकीकडे असा म्हणायचा आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की त्यावेळेसच मी मुख्यमंत्री झालो असतो. मग याचा अर्थ काय की त्यांना पदाची इच्छा जी आहे, मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा, ती पूर्ण करायसाठी जर गेले असते तर समजू शकलं असतं. इकडून तिकडे जाऊन पुन्हा उपमुख्यमंत्री, तिकडून इकडे येऊन पुन्हा उपमुख्यमंत्री, आणि त्या पदासाठी नाही तर ते कशासाठी गेले हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. की अजितदादा सत्तेसाठी गेले नाही, अजितदादा ईडीसाठी गेले. अजितदादा म्हणतात सत्तेसाठी गेलो नाही, मात्र तत्कालीन राज्यपालांनी गौप्यस्फोट केलाय की अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद किती वेळा दिलं तरी ते नेहमी तयारच असतात. आता किशोरीच्या बोलण्यावरून ते सत्यच बोलले असं मी पहिल्यांदा सत्य बोलले. कोश्यारी माजी राज्यपाल हे मी मान्य करतो. शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेतल्यानंतर उत्तर सभा जी आहे ती अजित पवार त्या ठिकाणी घेतला आहे. आता स्पर्धा आहे की आपसामध्ये ज्या चर्चा आहेत त्यातून आता उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. सभेला प्रत्युत्तर प्रतिसभा घेऊन जर होत आहे तर मात्र राष्ट्रवादी ही 100% स्प्लिट झाली आहे, कुठली आहे. 9 आमदार तिकडे गेल्यामुळे हे आता जवळजवळ स्पष्ट होत आहे. मोदींचं गुणगान केलं काल त्यांनी असं म्हटलं की मोदींसारखं काम करणारा दुसरं नेता नाही. त्यांना दृष्टांत 10-20 वर्षापूर्वी का झाला नाही हे काही कळलं नाही, आत्ताच का झाला याचं उत्तर त्यांनाच ठाऊक. हो, अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दलित युवकाला झाडाला बांधून मारण्याबद्दल शेळी चोरीचे आरोप. नाही, दलितावरचे अत्याचार या राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले. दलित असेल, आदिवासी असेल, तुम्हाला माहीत आहे मध्य प्रदेशामध्ये दलितांच्या मुलावर त्याला कशा पद्धतीनं त्याच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे त्याच्यावर मला शब्द सांगता येत नाही पण त्याच्यावर लघवी करण्याचं काम केलं. यापेक्षा दुर्दैव काय शकतो. या देशातील आदिवासी, दलित, ओबीसी यांच्या लेखी नाही आहे, हे वापरासाठी आहे. त्यांना वापरा आणि फेका, हे सगळ्यांची जी आता ओबीसी नेत्यांची अवस्था आहे भाजपमध्ये, वापरा आणि फेका एवढीच होणार आहे. हीच दलितांच्या संदर्भात झालेली घटना आहे, याचा आम्ही निषेध करतो. याची सर्वोच्च चौकशी करून असे प्रकार पुन्हा होणार नाही हे गृह खात्याने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा गंभीर प्रकरणाकडे गृहमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालून कारवाई केली पाहिजे. अन्यथा त्या अशा प्रकारची घटना, हे दलितांच्यावर अन्यायाच्या घटना या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधी सहन केल्या जाणार नाही. मुंबई गोवा महामार्गावरून आंदोलन केले आहे आणि त्यामध्ये आपण अमित ठाकरे सुद्धा ते आंदोलन नाही, ते तो रस्ताच मोठा खराब झालेला आहे. आंदोलन जर करत असतील तर ते योग्य आहे, तर कोणी होतो. मला असं वाटतं की तो आंदोलन यापूर्वीच होण्याची आवश्यकता होती, पण आंदोलन करतायत. आज कोकणामध्ये गणपती उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण मुंबईतले चाकरमाने कोकणात जातात. त्या रस्त्यानं जाणं म्हणजे जीवघेणा प्रवास झालेला आहे. इतके वर्ष होऊनही फार समृद्धीमधली समृद्धीची आज अवस्था कशी झाली. पण तिकडे तो समृद्धीपेक्षा तो रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता आणि आज त्या रस्त्यावर जर आंदोलन होत असेल तर ती अमित ठाकरे असू दे किंवा राज ठाकरे असू दे, त्या आंदोलनाला निश्चितच त्याचा उपयोग होऊन तो रस्ता दुरुस्त होईल अशी अपेक्षा. हिंगोलीत उद्धव ठाकरेंची सभा आहे.